दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचालय चरोचर. भारत मातेला वंदन करून मी करतो माझ्या भाषणाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, सर्वांना प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपण भारतीय दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली होती. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व ती 1950 रोजी अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशाची वाटचाल काय असेल, लोकांच्या कल्याणासाठी कोणत्या योजना राबवल्या जातील, भारताची एकता राखण्यासाठी काय करावे बरे, हे सारे ठरवण्यासाठी देशाची एक राज्यघटना बनवण्यात आली. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी ही लिहिलेली राज्यघटना सर्व मोठी लिखित राज्यघटना आहे. आज 26 जानेवारीला दिल्ली येथे ध्वजारोहण केले जाते. भारताचे पंतप्रधान उद्देशून भाषण करतात. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली जाते. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाहिले. जय हिंद, जय भारत.